श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या कार्ले नदीलगत असणाऱ्या विहिरींच्या परिसरातील नदीपात्रामध्ये अवैधरित्या खोल खड्डे खणून रेतीचा उपसा होत असल्याचं समजताच बोर्ली पंचतन ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर नागे आणि ग्रामपंचायत अधिकारी शंकर मयेकर, नंदकुमार भाटकर, पत्रकार सरफराज दर्जी, पत्रकार मकरंद जाधव कर्मचारी यांनी ताबडतोब कार्ले नदीवर धाव घेतली आणि तेथील सत्य परिस्थितीचा आढावा घेतल्याचं समजलं। नदीपात्रातील पाणी गढूळ होण्याबरोबरच नदीपात्रालगत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या विहिरीमधील पाण्याची पातळीसुद्धा कमी होत असून पाणी पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतोय। या नदीपात्राला लागून बोर्ली पंचतन, देवी आगर आणि भरडखोल ग्रामपंचायतीने आपापल्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरी बांधल्या असून उन्हाळ्यामध्ये या विहिरींची पाणी पातळी वाढून गावांना पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्ले धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येतं, परंतु नदीपात्रामध्ये अवैध रेजग्याचं उत्खनन, विविध व्यावसायिकांद्वारे होणारा पाण्याचा उपसा, गाड्या धुणं यामुळं याचा एकत्रित परिणाम या 3 गावांच्या पाणीपुरवठ्यावर होतोय। काही व्यावसायिक स्वतःच्या स्वार्थासाठी अवैध रेजगा आणि पाण्याचा करीत असलेला उपसा यामुळे नदीपात्रामध्ये मोठे खड्डे पडत असून पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होण्याबरोबरच पाणी दूषित होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो। याचा गांभीर्याने विचार करून नदीपात्रामध्ये अवैध रेजगा आणि पाण्याचा उपसा करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी असं आवाहन बोर्ली पंचतन ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर नागे आणि ग्रामपंचायत अधिकारी शंकर मयेकर यांनी महसूल प्रशासनाला केलं आहे। ग्रामपंचायत बोर्ली पंचतनचा पाणीपुरवठा कार्ले विहिरीवरून होत असतो, परंतु त्या विहिरीच्या शेजारी असणाऱ्या नदीमध्ये अनधिकृतपणे रेजगा काढल्याने विहिरीला पाणीपुरवठा होणारा साठा हा त्या खड्ड्यामुळे पूर्ण बंद झालेला आहे। त्यामुळे बोर्ली गावाला पाणीपुरवठा होणे बंद झालेलं आहे। तर याबाबत संबंधित जी रेजगा काढणारी व्यक्ती आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊन पाणी पुरवठा ही बाब महत्त्वाची असल्याने इतर योजनेसाठी जो पाण्याचा वापर केला जातो तो बंद करण्यात येऊन पाणी पुरवठ्याला प्राधान्य द्यावं असं आणि असे रेजगा काढणारे जी कोण व्यक्ती सापडतील त्याच्या महसूल खात्यामार्फत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून पाण्याचा हा तुटवडा आहे तो कमी होईल। NTV न्यूज मराठी, रायगड।